हॅलो. तर आज आम्ही चाललो होतो मिसळ खायला. म्हणजे नाही नाही म्हणता होचा प्लॅन झाला आणि मुन्नूचं ओट आलं की 100% प्लॅन डन असतो. म्हणून मग चला म्हटलं आज मिसळ खायला जायचं आहे. छान मस्त तरी घेतली, शॅम्पल घेतला, कांदा लिंबू पिळला आणि सकाळी सकाळीचा नाश्ता डन झाला. तर मग आता मिसळ खाऊन झाली तर त्यानंतर मग घेतला कटिंग म्हणजे चहा. आणि चहा पिल्यानंतर जायचं होतं थोडंसं मार्केटमध्ये, त्यामुळे मार्केटमध्ये निघालो. तर जाता जाता दिसले कलिंगडाची थप्पी. तर मग म्हटलं चला उन्हाळा चालू झाला तर कलिंगडाचं सुद्धा मजा घेऊ. कसे आहे मग कलिंगड? कलिंगड विचारलं काकांना कसं आहे, तर काका एक नंबर बर चांगले आहे का? एकच नंबर बावड्या अजून एक अजून एक चांगलं मोठं बघून द्या. कलिंगड घेऊन आलो घरी आणि मग नुसतं कलिंगडाचं बघून राहणं सुद्धा मजा नाही. म्हणून म्हटले की चला कलिंगडसुद्धा कापून घ्या. मस्त लालबुंद कलिंगड निघालं आणि म्हटलं चवीला सुद्धा छान लागणार आहे. आता कारभारी म्हटले लगेच कापून दे, थंड करून दे. मग काय कापून घेतलं, थोडंसं फ्रीजमध्ये ठेवलं, मीठ टाकलं आणि मग त्यांना खायला दिलं. मुन्नू गेली होती बाहेर खेळायला. थोड्या वेळानंतर ती सुद्धा आली आणि म्हटली मम्मी मला आधी कलिंगड दे. तर मग म्हटलं चला मुन्नूला सुद्धा कापून दिलं, कारण आधीच फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. मुन्नूने सुद्धा कलिंगड खाल्लं आणि विचारलं कसं लागते, चव कशी आहे. तर म्हटली छान आहे. मग नंतर संध्याकाळी लक्षात आलं की आपलं कौटसुद्धा पिकलेलं आहे. मग काय कौट काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये मस्त किसलेला गूळ टाकून मिक्स केलं. तर गूळ टाकून खाल्लं की कौटसुद्धा छान लागतं. कौट हे असं फळ आहे ना, शरीरासाठी खूप औषधी आहे आणि छानसुद्धा लागतं. वर्षातून कधीतरी एकदा कवठाचं फळ खाल्लंच पाहिजे, कारण शरीरासाठी औषधीसुद्धा आहे आणि कधीतरी भेटतं. तर मग काय गूळ टाकून मस्त एन्जॉय केलं. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.